मी अर्जुन गणपतराव गायकवाड. अ, पेठशिवणी जिल्हा परिषद मध्ये पेटुंपगाव पंचायत समिती आहे. ती एससी महिला राखीव असल्यामुळे माझी आई इंद्राबाई गणपतराव गायकवाड यांना उमेदवारी प्राप्त झालेली आहे. सोबत आमचे धन्यकुमार संतोषरावजी शिवणकर हे वरी आमच्या अपक्ष उमेदवारामध्ये जिल्हा परिषदेला त्यांची निशाणी शिलाई मशीन आहे. आणि एकूण पेठशिवणी पंचायत समिती गटामधून आमची सविताताई कराळे ह्या पंचायत समितीच्या उमेदवार महिला आहे. महिला म्हणून महिलांसाठी त्यांची भूमिका म्हणजे आता महिलांना समजा आता आपण ग्रामीण भागात आहे ते छोटे छोटे रोजगाराच्या व्यवस्थित महिला सक्षमीकरण म्हणजे आपण जर समजा आपल्या भारतीय सरकारचं समजा जे नारा आहे लखपती दीदीच्या माध्यमातून समजा किंवा महिला बचत गट असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस करणे, त्यांना जोडणे किंवा समजा आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या सुविधा काय करू शकतो त्या करण्याचा त्यांना प्रयत्न करतील किंवा लखपती दीदीच्या माध्यमातून समजा काही सुविधा करता येत असतील. जनतेला आव्हान एवढंच आहे की कोणत्याही आमिषाला बळ न जाता आम्ही आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहणारे आहात. आणि जिल्हा परिषद पेठशिवणी गटाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार धन्यकुमारजी संतोषरावजी शिवणकर यांची निवडणूक निशाणी शिलाई मशीन आहे. आणि पेठशिवणी पंचायत समितीच्या अपक्ष महिला उमेदवार ह्या सविताताई कराळे आहेत. आणि पेटुंपगाव पंचायत समितीच्या एससी महिला राखीव उमेदवार इंद्राबाई गणपतराव गायकवाड आहेत. यांची पंचायत समिती पेठशिवणी आणि पंचायत समिती पेटुंपगाव यांची निवडणूक निशाणी ऑटो आहे. तरी सर्व जनतेनी शिलाई मशीन आणि ऑटो या बटनावरील बटन दाबून प्रचंड प्रचंड मतांनी यांना विजयी करावे ही नम्र विनंती. मी केशव शिवाजीराव कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे व इथून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक पेठशिवणी विकास आघाडी करून आम्ही लढत आहोत. आम्ही अजेंडा हेच घेतो की इथं जे आतापर्यंत काही लोक 3 टर्म जिल्हा परिषदेशी झाले त्यांनी असं हे केलंय की आर्थिक व्यवहार भरपूर करायचा, जनतेला फसवायचं व जे काय शासनाचा निधी येईल ते सगळे काम बोगस करायचे, म्हणजे ती वसुली करायची. वसुली केल्यामुळे त्या कामाची जे गुणवत्ता आहे कोणत्याही कामाची असू द्या, इथं उदाहरणार्थ इथं पेठशिवणीमध्ये जे पाणी पुरवठा आहे किंवा कोणा रस्त्याचं काम आहे, कोणतेही जे काम होताल गावामध्ये होताल किंवा कोणत्या याची बी होताल तर त्याच्यामध्ये गुणवत्ता बिलकुल राहिलेली नाही. व जे घरकुल किंवा हे सिंचन विहिरी हे पंचायत समितीकडून जे मिळणारे आहेत व आमच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आतापर्यंत जे समाज कल्याणचे शेतीचे यंत्र भेटतात जिल्हा परिषद मार्फत, तर ते आमच्या सर्कलला काय माहितच नाही की आपल्या जिल्हा परिषद सदस्याकडे जिल्हा परिषद मार्फत काही यांत्रिक शेतकी यंत्रे भेटणारे हे असं काय भेटतंय किंवा जे समाज कल्याण असते जिल्हा परिषदला त्याच्याकडून बी समाज कल्याण जे मदत होती ती बी माहित नाही. कुठं हे इथं जिल्हा परिषद सदस्य होतात व तिकडे जाऊन तिकडे जिल्ह्याचे 80% 70% जे पैसे हे करतात भेटतात तर ते तिथं टाकतात, आमच्या इकडे येत नाही जिल्हा परिषद. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की काही जरी झालं तरी बी आपल्या इथला लोकलचा माणूस जिल्हा परिषद सदस्य करायचा. त्याच्यामुळे मी 4 वर्ष झालं मेहनत घेतो या जिल्हा परिषद सर्कलसाठी. निवडणूक ज्यावेळेस लागणार होती तेव्हापासून गुणवत्ता जनता सत्तेच्या बाजूनच कौल देणार आहे, त्याचा आम्ही परिपाठ केल्यासारखं फिरून सगळ्यासोबत विश्वासात घेऊनच आम्ही काम करत आहोत. जनतेच्या अपेक्षा असे जे काही कामं होतात ते गुणवत्तेचे झाले पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. अपराधापर म्हणजे कसं काही लोकांना भेटले नाहीत, आणखी घरकुल भेटले नाहीत आणि घरकुल भेटले तर ते कोण मधामध्ये हे करतंय काय नाही त्याच्यावर कंट्रोल नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थाची पंचायत समिती सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य ही यंत्रणा बंद असल्यामुळे त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहिलं नाही ना. आणि ते कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण जर असलं तर ते सरळ काम करतात, नियंत्रण नसल्यामुळे काम बरोबर होईना चालते. निराधार योजनेमध्ये आता आम्ही प्रत्येक घर डोर टू डोर जाते असते वेळेस असे भरपूर हे भेटले की वय जास्त असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेमध्ये त्याला पगार भेटत नाही व तर त्याला आम्ही पुरेपूर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याला हिशाला 2 सदस्य येतात इथं याच्यावर तालुका याच्या आपण जे म्हणताय याच्यावर योजनेवर, तर त्या याच्या मार्फत आम्ही 100% जनतेचे आम्ही ते पगारी चालू करणारच आहोत. जनतेला एकच आव्हान असेल की आम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करतो भरारी घेण्याचं काम करालो तर ह्या भरारीला जनतेनं
जसं पाठिंबा द्यायला पाहिजे. हेच पाठिंबा टिकून ठेवावं, कोणाच्या भूलथापाला किंवा अफवाला विश्वास ठेवू नये, एवढीच मी जनतेला नम्र विनंती करतो. नाही, निवडणुकीवर परिणाम तर झालेलाच आहे. आमच्या मन हे म्हणजे 2-3 दिवस आम्हाला असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी हेच झालंय, थोडं मन असं जड अंतकरण झालं होतं. त्याच्यामुळे आम्ही बारामतीला गेल्याच्या नंतर तिथं थोडं आदरांजली व्हायली, भेट बी घेतली याची. निवडणुकीवर परिणाम झालाच ना प्रचार करण्यामध्ये याच्यामध्ये. पण आम्ही असं जनतेला इथल्या पेठशिवनी आमच्या सर्कलच्या किंवा कोणत्या जनतेला असं भावनिक करणार नाहीत की अजितदादा असं झालं तसं. आम्ही भावनिक अजिबात करणार नाही. का तर आम्ही गुणवत्तेवर मतदान घेणार. भावनिक होऊन करण्यापेक्षा अजितदादाचे संपर्क मंत्री होते ह्या जिल्ह्याचे, आपल्या सर्वाला बी माहित आहे. जे अजितदादानं काम केलं इथलं, हे गोदावरी पात्र सर्व झाकण्याचं जे काम केलं, आता विचार केला तर आपण 20 फूट 25 फूट पाणी हे गोदावरीमध्ये कुठेही पात्र असं कोरडं नाही. ते ना इतकं काम जोरदार केलंय. आणि अजितदादानं कधी राजकारणाच्या पलीकडे समाजकारणच केलं. इथं कधी बी कोणाला म्हणले नाहीत आमच्या समोर तर कोण्या पक्षाचं असं ते काही नाही. तर जातीभेद दूर ठेवून त्यानं काम केलंय. त्याच्यामुळे भावनिक करण्यापेक्षा ते विकासाचं राजकारण केलं अजितदादानं. पेठशिवनी जिल्हा परिषद विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पेठ या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 ची निवडणूक लढवत आहोत. मी धन्यकुमार संतुकराव शिवणकर करंजी जिल्हा परिषद साठी आहे. माझ्या सोबत पेठशिवनी गणामधून सविता विजयराव कराळे पाटील या ओपन स्त्री प्रवर्गातून उभ्या आहेत. आणि पेठ पिंपळगाव पंचायत समिती गणामधून इंदिराबाई गणपतराव गायकवाड ह्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत. आज आपण जर या पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कलची परिस्थिती पाहिली असेल तर गेल्या मागच्या 2-3 टर्म पासून बाहेरचे उमेदवार येऊन या ठिकाणाहून निवडून आले आणि त्यानंतर पुन्हा परत या ठिकाणी ते कधीच न आल्यामुळं आज ज्या काही मूलभूत सुविधा आहेत या पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कल मधील वासियांना मिळत नाहीत. जसं की रस्ता असल, पाणी असल, वीज असल, आरोग्य असल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या पेठशिवनीमध्ये एक आरोग्य केंद्र उभारलं गेलेलं आहे, पण तिथं आरोग्याची सेवा करण्यासाठी कर्मचारी सुद्धा तिथं पुरेसे नाहीत. आणि त्यामुळं करोडो रुपये शासनाचे खर्च होऊन सुद्धा ती इमारत धुळकात पडलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या सगळ्या परिसरातील लोकांनी विचार करून आणि वेगवेगळ्या पक्षातील आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या सर्कलचा विकास करण्यासाठी आम्ही पेठशिवनी जिल्हा परिषद विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. यापूर्वीचा जो काय अनुभव आहे या पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कलचा, बलाढ्य उमेदवार, आर्थिक धनदांडगे उमेदवार असलेले या ठिकाणी आले आणि ते पैशाच्या जीवावर निवडून गेले, परंतु त्यांनी या सर्कलच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळं आज जर आपण पाहिलं असेल पेठशिवनी जिल्हा परिषदची जी काही निवडणूक आहे ती आजची सुद्धा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेर आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक होत आहे. आणि आमच्या सोबत जनशक्ती आहे. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या 7 तारखेला या सर्कल मधली जनता निश्चितपणानं मतदान रूपी आशीर्वाद, शिलाई मशीन आणि पंचायत समितीचे ऑटो रिक्षा या चित्रासमोरील बटन दाबून आशीर्वाद देतील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देतील. सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर आम्ही घरोघरी फिरत असताना हे लक्षात आलं की पेठशिवनी सारखं सर्कलचं गाव असलेल्या ठिकाणी जिथं 4.5-5 कोटीची योजना पाणी पुरवठ्याची होती, परंतु आजही एकाही नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळं सर्वसामान्य महिला जे आहेत त्या त्रस्त आहेत. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचा जर काय प्रश्न असेल या पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कल मधील तर तो पाण्याचा आहे. आणि त्यावर आम्ही निश्चितपणानं आम्हाला संधी मिळाल्यावर त्याच्यावर काम करू. या ठिकाणी तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की या सर्कलमध्ये नैसर्गिक जी काही संपत्ती लागते ती खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे.
इथं उद्योग उभारण्यासाठी लागणारी जमीन आहे, इथं उद्योगासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते सुद्धा आहे. आणि परंतु इथं विकासाचा दृष्टिकोन घेऊन न येता आर्थिक पैशाच्या जोरावर निवडून यायचं आणि नंतर आपला स्वतःचा विकास करायचा, हेच बाबी या पाठीमागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं सूतगिरणी असेल किंवा नवीन इथं गुळ उद्योग सारखा उद्योग सुद्धा सुरू होऊ शकतो. त्याच्यासाठी लागणारी जमीन आहे, त्याच्यासाठी गोदाकाठचा जो काही परिसर आहे तिथं पाण्याची उपलब्धता आहे, जमीन सुपीक आहे, त्याच्यासाठी ऊस मिळू शकतो. ह्याच्या सहित इथं आपल्या पेठशिवरी जिल्हा परिषद सर्कल मधील गुंज हे गाव, ज्या ठिकाणी गैबीबुवा देवस्थान आहे, तिथं बॅकवॉटर आहे आणि त्या बॅकवॉटरवर किंवा तिथं भोगाव आहे, मारुती मंदिर आहे तिथं, त्या बॅकवॉटरवर सुद्धा आपण पर्यटनाची जर व्यवस्था केली तर गोदावरीच्या पलीकडच्या काठावर जो काही गंगाजी बापूचं आहे मंदिर, तर ते जोडलं जाऊ शकतं. रस्त्याची व्यवस्था झाली तर पर्यटन वाढल, पर्यटन वाढलं तर तिथल्या स्थानिक रोजगार निर्माण होतील आणि नवयुवकांना, स्त्री पुरुष असतील, यांना इथून दुसरीकडे स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही. पेठ-पिंपळगाव पंचायत समिती गणामध्ये सुद्धा निवृत्ती महाराज हे योगीराज निवृत्ती महाराजांचं मंदिर आहे, समाधी आहे. त्या ठिकाणी प्रत्येक एकादशीला हजारो लाखो भाविक येतात, परंतु तिथं जाण्याची व्यवस्था नाही. ती जर रस्त्याची व्यवस्था झाली तर निश्चितपणानं तिथलं सुद्धा भाविकांची सोय होऊ शकते. आणि निवृत्तीनाथ महाराजाचं मंदिर असेल किंवा भोगावचं मारुती मंदिर असेल किंवा गैबीबुवाचं गुंज येथील मंदिर असेल, हे सगळे जर जोडता आले तर निश्चितपणानं इथं पर्यटनाला सुद्धा संधी आहे आणि उद्योग सुद्धा येऊ शकतात. निश्चितपणानं राजकारणी हे फक्त राजकारण करतात, त्यांना समाजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. आणि ज्या वेळेस निवडून येतात त्याच्यानंतर त्यांना समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्यामुळं हे पेठशिवणी गाव आज जर आपण पाहिलं असेल, पेठशिवणीचं बस स्टँड इतकं विकसित झालंय, त्याचं कारण आहे की इथल्या लोकांचं सहकार्य. आणि मग ह्या लोकांच्या सहकार्यामधून आम्ही इथं जर आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणानं परभणी जिल्ह्यामध्ये जे काही पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कलचं नाव बदनाम झालेलं आहे ते पुसून काढून इथून पुढच्या काळामध्ये पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कल हे जिल्ह्यात नाही तर आम्ही मराठवाडा राज्यात एक मॉडेल बनवून दाखवू. मतदारांना आमचं आव्हान एवढंच आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आम्ही आपल्यासाठी ठाम आहोत, आम्ही आमच्या ठिकाणी ठाम आहोत. आपण आपल्या ठिकाणी ठाम राहून योग्य निर्णय घ्यावा आणि आपण योग्य माणसांना जर संधी दिली तर आपल्या विकासाच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद साठी शिलाई मशीन आणि पंचायत समितीसाठी ऑटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आम्हाला असं वाटत नाही की कोणाचंही आम्हाला आव्हान आहे का, तर त्याचं कारण असं आहे की ही जनतेनं जनतेसाठी निर्माण केलेली विकास आघाडी आहे. त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही असं आव्हान वाटत नाही.